नमस्कार, कमल किचनमध्ये आपले स्वागत आहे. मी तुम्हाला आता साबुदाणा खिचडी बनवून दाखवत आहे. तरी त्यासाठी मी 2 वाटी शाबूचे तांदूळ घेतले आहेत आणि ते आता स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. का तर ते शाबूच्या तांदळामध्ये थोडा केर हे असतं ना, त्याच्यामुळे आपण शाबूचे तांदूळ चांगले धुवून घ्यायचे आणि ते पाणी टाकून देऊन त्याच्यामध्ये नंतर दुसरं पाणी ॲड करायचं. आता त्याच्यामध्ये एकदम 1 इंचवर पाणी ठेवलेलं आहे मी. 1 इंचवर पाणी ठेवून शाबूचे तांदूळ 2 ते 3 तासासाठी भिजत ठेवायचं. साबुदाणा खिचडी म्हटलं की मग अगोदर तर शाबूचे तांदूळ भिजायला घालावंच लागतात ना. तुम्ही पण अशी साबुदाणा तांदळाची खिचडी बनवतात का ते कमेंटमध्ये सांगा. आता 2 तास होऊन गेले आपले शाबूचे तांदूळ चांगले भिजलेत. बारीक चिरून घेतलेले बटाटे, हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आणि शेंगदाणे भाजून बारीक करून घेतलेलं कूट, हे सर्व साहित्य मी घेतलेलं आहे. आणि बटाटा मी दुसऱ्या कढईमध्ये गॅसवरती मऊ करून घेतलेला आहे. आता गॅसवरती कढईमध्ये 2 चमचे तूप टाकून त्याच्यामध्ये हिरवी मिरचीची पेस्ट त्याच्यात टाकलेली आहे आणि जो बटाटा आपण मऊ करून घेतलेला आहे ना, तो त्या कढईमध्ये आता टाकून घेत आहे. आता सर्व बटाटा आणि हिरवी मिरची एकदम चांगली अशी 2 मिनटं परतायची. 2 मिनटं परतल्याच्या नंतर चवीनुसार मीठ टाकायचं. तुम्हाला किती खिचडी करायचं आहे त्याच्यानुसार तुम्ही मीठ टाका. का तर उपास म्हटल्याच्या नंतर आपण थोडेसे शाबूचे तांदूळ जास्तच भिजायला घालतो ना, नंतर कुणाला खायची असते खिचडी. चला म्हणलं आज एकादशी आहे तर स्पेशल एकादशीची साबुदाणा खिचडीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करावा. आणि गॅसवरती अशी 10 मिनटं चांगली हलवून घ्यायची बारीक गॅसवरती, खमंग होती. तुम्ही पण कशी खिचडी बनवतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही जे माझी यूट्यूबमध्ये सगळे व्हिडिओ पाहतात त्यांच्यासाठी आणखी एकदा धन्यवाद. कशी वाटली तुम्हाला साबुदाणा खिचडी?